नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख। आता मी कर्जत चौक या महामार्गावर आहे आणि वडविहार जी हद्द आहे त्या परिसरामध्ये आहे। आणि ह्या परिसरामध्ये जर बघाल तर गतिरोधकचं काम सुरू आहे। इतक्या तत्परतेने हे गतिरोधकचं काम सुरू आहे त्याचं कारण म्हणजे ह्या दोन जर बाईक बघत असाल तर एक 8 दिवसापूर्वी या बाईकचा अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये भिसेगाव येथील एक तरुण सुजित बोराडे आणि नेरळ येथील तरुण सिद्धार्थ जाधव या तरुणांचा अपघातात मृत्यू झाला होता। वय वर्ष त्यांचं 25 ते 30 दरम्यान हे तरुण होते वयाचे आणि ह्या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं। आणि त्याच्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे आणि ह्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात येत आहेत। जेव्हा एखादी दुर्दैवी घटना घडते, अपघात होतात आणि त्याच्यानंतर मग आपण खडबडून जागे होतो, त्यासाठी कोणाचा तरी बळी द्यावा लागतो, मृत्यू व्हायला लागतो आणि त्याच्यानंतर मग आपण सर्वजण जागे होतो। आणि अशा पद्धतीने इथे बघा ह्या ठिकाणी गतिरोधकचं काम सुरू आहे। अतिशय वेगाने येत असतात जाणाऱ्या आणि येणाऱ्या, आणि त्या ठिकाणी कुठेही जर मधल्या दुभाजक पाहिजे आपल्याला रस्त्याला, जो डिवायडर म्हणतो तो डिवायडर इथे कुठेही आपल्याला दिसत नाही आहे। अतिशय वेगाने या हद्दीतून गाडी जात असतात। रस्ते अपघातामध्ये रस्ता सुरक्षा आकडेवारीनुसार जर आपण बघितलं तर जे दुचाकीस्वार आहेत त्यांचं अपघात होणं आणि त्या अपघातामध्ये मृत्यू होणं याचं प्रमाण 45% आहे। अपघात झाल्यानंतर तो रस्त्यावर त्याच्या डोक्याला इजा होते जास्त करून, आणि तो डोक्यावर इजा झाल्यानंतर त्याचा इथं बळी जातो। म्हणून जे दुचाकीस्वार आहेत त्यांनी वाहतुकीचे जे नियम आपल्याला दिलेत घालून चांगल्या दर्जाचं हेल्मेट वापरा। वेळे बचत करण्यासाठी अतिशय वेगाने मोटरसायकल चालवतो, परंतु ते करू नका, अति गडबड करू नका, अति घाई करू नका। आपला जीव हा मौल्यवान आहे। ह्या रस्त्यामध्ये 3 तरुणांचा अपघात झालेला आहे आणि आता इथे गतिरोधक बसवण्यात आलेले आहेत। परंतु बघा, विशेष करून तरुणांनी गाडी चालवताना जे वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत त्या वाहतुकीच्या नियमाचं तंतोतंत पालन करा। आपल्याला हे जे वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत ते चलन पाडण्यासाठी नाही दिलेत, ते आपल्या सुरक्षेसाठी दिलेले आहेत। हे विशेष करून तरुणांनी काळजी घ्या। इथून मी असंख्य दुचाकीस्वार बघतो, त्यांच्या बहुतांश दुचाकीस्वारांवर हेल्मेट नाही आहेत। आपला जीव हा प्यारा आहे। मी आता ज्या स्पॉटमध्ये उभा आहे, जी हद्द आहे त्या हद्दीमध्ये पण बघा ह्या ठिकाणी काल अपघात झाला। बघा इथे रक्त सांडलेलं दिसत आहे आणि समोरून बघा जो रस्ता येतोय तो ब्लाइंड स्पॉट आहे। इकडच्याला ह्या साईडने जाताना त्या तिकडनं येणारी वाहन दिसत नाही त्या साईडची। बघा हा ब्लाइंड स्पॉट आहे। बघा आपण इकडनं चाललो आहे आणि गाडी अतिशय वेगाने येतात, परंतु कुठेही दिशादर्शक जो फलक असतं ते कुठेही लावलेलं नाही आहे। बघा, जेणेकरून वाहन चालकांना ते समजेल जेव्हा आपण रस्त्याच्या संदर्भात जी कामं केली जातात, वाहतुकीचे नियम आपल्याला घालून दिलेले आहेत, आणि मग ते नियम असताना आपणही प्रशासनाने पण सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा संबंधित यंत्रणा असेल त्यांनी या ठिकाणी असे फलक लावणं गरजेचं आहे। तुमची वेग मर्यादा असेल, तुमचं राईट लेफ्ट सिग्नल दाखवणारी फलक पाहिजेत, जेणेकरून अपघाताला आळा बसेल। आज बघा कुठेही आपण ह्या रस्त्यावरून येतो जातो, परंतु कुठेही आपल्याला दिशादर्शक फलक असेल ते आपल्याला दिसत नाहीत। अपघात क्षेत्र म्हणून इथे तुम्ही फलक लावा, परंतु अशा पद्धतीने निष्काळजीपणा केला जातो। आणि असा ह्या ठिकाणी काल जो अपघात झाला तो बीड येथील तरुण होता, जितेश रुटे, त्या तरुणाचा या अपघातात मृत्यू झाला। अत्यंत मन सुन्न करणाऱ्या अशा घटना आहेत, मनाला वेदना होणाऱ्या ह्या घटना आहेत, परंतु असे तरुण ह्या अपघातामध्ये हाकनाक बळी जातात आणि खूप दुःख होतं, वाईट वाटतं। आज बघा हाताशी आलेला तरुण, आईवडिलांच्या हाताशी आलेला तरुण
आणि अशा पद्धतीने अपघातात त्याचं मृत्यू होतो. काय त्या आईवडिलांना दुःख असेल. आपल्या मुलाचा अंत्यविधी आपण करणं, आपण पाहणं, ह्या मोठं दुसरं जगात दुःख नाही आहे. परंतु अशा पद्धतीने हे अपघात होतात आणि हाताशी आलेले तरुण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात. खूपच दुर्दैवी घटना या तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत. तेव्हा रस्ते तयार होतात. ते रस्ते तयार होत असताना अपघात होऊ नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे. अपघात झाल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी होते. स्थानिक प्रशासन असेल, शासन असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, यांनी जेव्हा रस्त्याच्या संदर्भात जी यंत्रणा असेल त्यांना सूचना द्या आणि रस्ता अपघात होणार नाहीत यासाठी जे काही उपाययोजना करता येईल त्या उपाययोजना करा. माझं नाव अजित पांडुरंग राऊत. माझं पण ॲक्सिडेंट झालं 18 वर्षापूर्वी झालेलं. मला आता नीट बोलता पण येत नाही. त्याचे पूर्ण आतू झालं आहे. 18 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालेलं आहे दुचाकीवरच. सगळं आयुष्य आता चालवायची वाटला गेले. आता तुम्ही वाहतूक गाड्या चौकात चालवणे, वाहतुकीचे नियम पाळणे, हेल्मेट घालणे, फक्त एवढंच का गाड्या येऊ ते चालवा. सोबत भिसेगावचा अजित राऊत आहे. 18 वर्षापूर्वी त्याचाही रस्त्यावर अपघात झाला होता. 18 वर्षापूर्वी. आणि आजची त्याची परिस्थिती बघाल तर शरीराने तो आधू झालेला आहे. त्याला स्पष्ट बोलताही येत नाही. संपूर्ण त्याचं आयुष्य बदललेलं आहे. चांगलं काम करायचा ऐन उमेदमध्ये त्याचा अपघात झाला आणि त्याचं संपूर्ण जीवनमान बदललेलं आहे. विशेष करून तरुणांनी विशेष काळजी घ्या. वाहतुकीचे नियम पाळा जेणेकरून तुमचे अपघाताला कुठेतरी आळा बसेल. चाकीस्वार असेल किंवा 4 चाकी येऊन तुम्ही जात असाल तर ते तुम्ही चांगल्या पद्धतीने गाडी चालवा, नियंत्रणात चालवा आणि आपली कोणतरी घरी वाट बघते याची जाणीव ठेवा, भान ठेवा. आपली स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर इतरांची काळजी घ्या. धन्यवाद.